नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आज तारीख आहे 30 जानेवारी 2026. आपण जे की वर्धा ते नांदेड हा प्रकल्प जो रेल्वेचा चालू आहे, हा प्रकल्प आणि हा रेल्वेचा प्लॅटफॉर्म जो तयार होईल, हा शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे, तसाच व्यापारी बंधू यांच्यासाठी व्यवसायाचा आहे. पण याला किती कालावधी लागेल? शासनाच्या कालावधीनुसार 2027 पर्यंत पूर्ण होण्यासाठी गव्हर्नमेंटनी हा करार दिलेला आहे. पण अद्यापही 2026 एका वर्षात पूर्ण होईल असा अंदाज काही वाटत नाही आहे. या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. डिग्रस हा ब्रिज आहे. एक चांगलं काम देखील आहे की पूर्ण हा जो प्लॅटफॉर्म तयार होत आहे, याची उंची जवळपास ग्राउंड लेवलपासून वर 15 ते 20 फूट आहे, जेणेकरून कुठलेही प्राणी याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांचा अपघात टळेल. हे सुद्धा खूप महत्त्वाचा विषय या रेल्वेच्या माध्यमातून एक समोर आला आहे. कारण ग्राउंड लेवलला असेल तर निश्चित रेल्वे रुळावर प्राणी येईल, त्यांचा अपघात होईल. पण असं या प्रकल्पामध्ये पूर्णपणे हा उंचीचा प्लॅटफॉर्म घेतलेला आहे आणि यामध्ये बरेचसे बोगदे आहे. मागीलही आपण रिपोर्टमध्ये तुम्हाला दाखवलं की बोगद्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, ती मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये मागे आहे. आज जे या ठिकाणी ब्रिज होत आहे, असे या भरपूर ठिकाणी ब्रिज आहेत आणि काम सुद्धा चालू आहे. पण काम असं वाटत आहे की अत्यंत कासवाच्या गतीनं चालू आहे. याचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही. कारण 2026 चालू आहे. एका वर्षात तर काम पूर्ण होणे शक्य नाही. जवळपास 3,000 ते 3,500 कोटीचा प्रकल्प हा आहे. यामध्ये वर्धा ते यवतमाळ पर्यंतचा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. पण आता पुसदकरांना यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस, दारवा व असंख्य जेवढी गावं येतात त्यांना चिंता पडलेली आहे की खरंच रेल्वेत आम्हाला कधी बसायला मिळेल आणि कधी व्यवस्था करण्यात होईल. कारण एस टी महामंडळाचे दर सुद्धा वाढून आहेत, तर त्या मानाने रेल्वेचं तिकीट फार कमी असतं. रेल्वेचं जवळपास एस टीनं आपल्याला पुसद ते यवतमाळ जायचं असेल तर आज 200 रुपये 150 रुपये मोजावे लागतात. तर तेच रेल्वेने जर का प्रवास केला तर एक 20 रुपये ते 30 रुपये हा तिकिटाचा दर असू शकतो. कारण रेल्वेनं ज्या ज्या ठिकाणी रेल्वे आहेत त्यांना खिशाला अगदी झळ कमी बसते. कारण रेल्वेचे तिकीट फार कमी आहेत आणि सगळ्यालाच चिंता लागलेली आहे. इकडे काय नाव आहे तुझं? हे बाळ आहे आपल्यासोबत. काय नाव आहे? फगान फगान फगान. का रे? देवनगर. अच्छा अच्छा. काय रेल्वेची वाट पाहत आहे का? हो हा? हो कधी येईल वाटते रेल्वे? 2026 26 तर चालू आहे ना आता. येते ना मग आताच. येईल का? हो तुला बसायची इच्छा होत आहे का रेल्वे? हो हा? हो इकडे इकडे ये ना, इकडे ये ना. काय नाव आहे तुझं? अच्छा, शाळेत नाही गेला का आज? नाही काहून? आज गेलो नाही, अच्छा, उठलो नाही लवकर उठला नाही का? लवकर. काहून लवकर उठला नाही? किती वाजता आहे शाळा? 7 वाजता. 7 वाजता. लवकर उठायचं ना मग. उठ उठ आज लेट झोपलो काल. अच्छा अच्छा. किती वर्गात आहे? 7वीत. काय व्हायचं मोठेपणी? हा? हा? पोलीस. पोलीस व्हायचं? मग लवकर उठा लागेल ना. पोलिसाला तर 5 लाच उठा लागते. आहे ना? काय करतात बाबा? गवंडी काम करायचं. अच्छा 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 अच्छा. चाल, तू भावी शुभेच्छा तुला पोलीस व्हावं म्हणून आणि लवकर उठून शाळेत जायचं. आणि काय वाटते, रेल्वेची वाट बघत आहे का तू? हो बसायची इच्छा होत आहे का? हो. या आधी कधी बसला रेल्वेत? नाही. कधीच नाही का? बर बर. हे आपण अशी मुलं या ट्रॅकवर खेळत होते आणि खरोखरच आमची इच्छा आहे रेल्वे लवकर व्हावं आणि या संदर्भात आपल्याला अपडेट आम्ही देत राहू आणि काम कुठपर्यंत आलं याची सुद्धा माहिती देत राहा. आपण बघत राहा वेद मीडिया पुसद.